नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 महिन्याच्या कालावधीमध्ये नेट सेट पेपर 1 अर्थात जनरल पेपर याच्यामध्ये यश कसं मिळवायचं. मित्रांनो, नेट सेट पेपर 1 जनरल पेपर हा सर्वांसाठीच असतो. म्हणजे कॉमर्स असो, सायन्सचे सब्जेक्ट असो, आर्ट्सचे सब्जेक्ट असो, मॅनेजमेंट असो, कोणतेही असले तरी त्याच्यामध्ये पेपर 1 हा सगळ्यांना असतोच. मित्रांनो, या पेपर 1 मध्ये सक्सेस कसं मिळवायचं याच्यासाठी 2 प्रकारच्या टेक्निक्सवर आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आहेत ती म्हणजे स्टडी टेक्निक्स आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत ती म्हणजे एक्झामिनेशन्स टेक्निक्स. आता आपण पहिली बघूया स्टडी टेक्निक्स कोणती आहेत. सुरुवातीला मित्रांनो, स्टार्टिंग पॉइंट ठरवणं हे फार महत्त्वाचं असतं. कुठून सुरुवात करायची. वेल बिगन इज हाफ डन अशी एक म्हण आहे. चांगली सुरुवात केली की निम्मं काम झालेलं असतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सुरुवात कशी करायची हे माहीत असलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला सुरुवातीला पोहायला शिकवलं जातं त्यावेळेला कुठंतरी नदीत, विहिरीत, तलावात आपल्याला नेलं जातं आणि भोपळे बांधून म्हणा, ड्रम बांधून म्हणा आपली पोहण्याची सुरुवात केली जाते. एकदा आपण पोहायला लागलो की ड्रम, भोपळे किंवा जे काही बांधलेले आपले असतात त्या गोष्टी काढून ठेवल्या जातात आणि आपण पोहायला लागतो, तरंगायला लागतो. मित्रांनो, अगदी तसंच आहे. सुरुवात करताना कठीण गोष्टींपासून सुरुवात करायची नाही, तर स्टार्टिंग पॉईंट आपण शोधायचा. सिलेबस असा दिला आहे, त्याच्यात हे 10 टॉपिक आहेत म्हणून असं करायचं, अजिबात नाही. तर आपल्याला जे सोपं वाटेल तिथून आपण सुरुवात करायची, पण कुठून तरी सुरुवात ही व्हायला पाहिजे. नाहीतर इथून सुरुवात करू, अशी सुरुवात करू, तशी सुरुवात करू, असं करत करत जर आपण थांबलो तर आपली सुरुवातच होणार नाही. त्यामुळं इझी जी गोष्ट असेल तिथून आपण सुरुवात केली पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आपण सुरुवात करत असताना ती सुरुवात ही कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे एकदा सुरुवात केल्यावर आपण ब्रेक घेता कामा नये. मित्रांनो, स्टार्ट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं असतं ते म्हणजे लिमिट युअर रिसोर्सेस. आपले जे रिसोर्सेस असतात ते लिमिट करायचे. आज झालं आहे काय, सोशल मीडिया प्रचंड व्हायरल आहे. PDF मधल्या नोट्स कुठेतरी मिळतात, यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज मिळतात, MCQs कुठेतरी मिळतात, मॉक टेस्टचे 10-20 वेगवेगळे प्रकारच्या उपलब्ध झालेल्या आहेत. पुस्तकं तर भरपूरच आणून ठेवलेली आहेत. असं जर आपण करत गेलो तर निश्चितच नक्की काय करायचं हा गोंधळ आपला होणार आहे. त्यामुळं आपण काय करायचं तर आपले रिसोर्सेस हे लिमिटेड करायचे. याचा अर्थ काय, तर मी सुरुवातीला पहिलं जे लेक्चर घेतलं त्यात सांगितले कोणती कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत आपल्याला नेटसेटसाठी. जे नवीन आहेत त्यांना प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ सापडू शकतो. तर त्याप्रमाणे ठराविक पुस्तकं वाचायची, ठराविक यूट्यूब चॅनलवरची माझं लेक्चर किंवा आणखी आपल्याला कोणतं आवडतं ते लेक्चर्स पाहायचे, नोट्स आपल्या स्वतःच्या बनवायच्या आणि तेच रिसोर्सेस वापरायचे. नवीन काहीतरी सापडलं म्हणून रोज जर आपण बदल करत गेलो तर त्यामुळे होणार आहे काय, आपलाच वेळ जाणार आणि नक्की आपण काय करायचं आहे हे आपल्याला कळू शकणार नाही. त्यामुळे रिसोर्स कोणते वापरायचे हे एकदा ठरवून टाकायचं मनाशी. दीज आर माय रिसोर्सेस. तिसरी गोष्ट जी महत्त्वाची असते ती म्हणजे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन आपल्याला नीट करता आलं पाहिजे. काय मित्रांनो, आपल्याला लर्निंग करायचं असतं, शिकायचं असतं, एखादी गोष्ट आत्मसात करायची असते. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर सुरुवातीला समजून घेणं, अंडरस्टँड, त्यानंतर लर्न ते शिकणं, त्यानंतर रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा शिकणं आणि शेवटी प्रॅक्टिस म्हणजे जी कन्सेप्ट आपण शिकलोय ती प्रॅक्टिसमध्ये कशी आपल्याला करता येते हे बघणं. उदाहरणार्थ जर आपल्याला स्टॅटिस्टिकमधला मीन काढायचा असेल तर पहिल्यान मीन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर मीन काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यातले प्रत्येक फंक्शन काय आहे हे शिकलं पाहिजे. एकदा नाही समजलं, 2दा-3दा शिकलं पाहिजे. आणि मग मीनचं कॅल्क्युलेशन करण्यावरची जी एक्झाम्पल्स आहेत ती आपण सॉल्व केली पाहिजेत.
असं जर आपण केलं तर तो आपला प्रॉपर लर्निंग फॉर्म्युला होईल. त्या पद्धतीनं आपण मीन काढायला शिकलो तर आपण कधीही विसरणार नाही. दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला स्टडी करत असतो त्यावेळेला टाईम मॅनेजमेंट करत असताना पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, तर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. कुठली गोष्ट टाळली पाहिजे, तर उगाच टाईमपास म्हणून काहीतरी वाचायचं असं करायचं नाही. वाचायचं ते सिरियसलीच वाचायचं, अभ्यासासाठी वाचायचं. कुठले तरी रँडम सोर्स, आज इकडं काहीतरी चांगलं सापडलं, उद्या तिकडं सापडलं, आज यूट्यूबवर सापडलं, उद्या PDF सापडली म्हणून अजिबात ते वाचायचं नाही. आपण जे ठरवलंय, प्लॅनिंग केलंय ते आणि तेवढंच वाचायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, उगाच वाचलं म्हणून त्या पुस्तकात कुठंतरी खुणा करून ठेवायच्या आणि हे मला पुन्हा वाचायचे, रिपीट करताना वाचेन असं करायचं नाही. तर जे वाचलंय त्याच्या आपण काय करायच्या, नोट्स काढायच्या. या नोट्स जर आपण पॉईंट फॉर्ममध्ये काढल्या तर आपल्याला रिव्हिजन करताना त्या फार उपयोगी पडतात. मित्रांनो, यानंतर महत्त्वाची गोष्ट टाईम मॅनेजमेंटमधली ही आहे की आपल्याला जो वेळ मिळालेला असतो तो, समजा 1 महिना आपण पकडला परीक्षेला आहे, तर प्रत्येक टॉपिकला जास्तीत जास्त 3 दिवस येणार आहेत. याचं कारण एकूण 10 टॉपिक तुमच्या पेपर 1साठी आहेत, 10 मॉड्यूल आहेत. त्यामुळं निश्चितच आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक टॉपिकला 3 दिवस मिळतील हे लक्षात घेतलं पाहिजे. या 3 दिवसात तो पूर्ण टॉपिक लर्न करायचा, त्याच्यावरचे MCQs लर्न करायचे, त्याची रिव्हिजन करायची, कन्सेप्ट समजून घ्यायच्या, स्वतःच्या शब्दात नोट्स काढायच्या. हे सगळं त्या 3 दिवसात झालं पाहिजे. आपला स्पीड काय आहे, आपली मेंटल हेल्थ कशी आहे, आपला इंटेलिजन्स किती आहे, कितीदा वाचल्यावर आपल्या लक्षात राहतं, याच्यावर कोणाला किती वेळ लागेल हे कळू शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हार्डवर्कपेक्षा आजच्या जमान्यात स्मार्ट वर्कला महत्त्व आहे. त्यामुळं स्मार्टली काम करायचं. कसं ते स्मार्टली करायचं हे पुढे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेनच. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फोकस ऑन स्ट्रॉंग पॉईंट्स. फोकस ऑन स्ट्रॉंग पॉईंट्स म्हणजे काय, तर मित्रांनो, प्रत्येक माणसाचे काही स्ट्रॉंग पॉईंट असतात, काही विकनेसेस असतात. आता माझं जर रिझनिंग ॲबिलिटी मॅथमॅटिक्स हे चांगलं असेल तर डेटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग या 3 चॅप्टरवर मी सुरुवात करण्यासाठी वापरेन. त्याच्यात मला फार वेळ लागणार नाही, त्याच्यातले आउट ऑफ मार्क मला मिळतील. या उलट जर माझं टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन या गोष्टी स्ट्रॉंग असतील तर त्यातले मार्क मला मिळतील. बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये मी जर गुड असेल तर त्यातले मार्क मला सगळे मिळतील, फार एफर्ट न करता. प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट वेगळे वेगळे असतात. मित्रांनो, ज्या वेळेला आपण सेटचा पेपर सोडवत असतो त्यावेळेला आपल्याला सेटच्या पेपरमध्ये 50 प्रश्न विचारलेले असतात, त्याला 100 गुण असतात. त्यामुळं आपण विचार काय केला पाहिजे, तर हे जे 50 प्रश्न आहेत यातले 5 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर येणार आहेत. एकूण 10 टॉपिक आहेत. त्यामुळं हे जे 5 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर येतील त्यातले माझे स्ट्रॉंग टॉपिक कुठले आहेत. माझे समजा 6 टॉपिक स्ट्रॉंग असतील, 5 टॉपिक स्ट्रॉंग असतील, 4 असतील, 8 असतील, काही असेल, तर तेवढ्या टॉपिकवरचे ऑल क्वेश्चन मला सोडवता येतील. म्हणजेच समजा माझे 5 टॉपिक स्ट्रॉंग आहेत, 5 वीक आहेत, तर 5 25 प्रश्न मी आरामात सोडवेल आणि त्याचे 50 मार्क मला मिळतील. प्लस उरलेल्या 25 मधले 30 मिळतील. म्हणजेच त्या 25 मधले 15 प्रश्न मी बरोबर सोडवेल, असे माझे एकूण 40 प्रश्नांनी 80 मार्क होतील. या पद्धतीनं आपला नक्की स्ट्रॉंग पॉईंट काय आहे हे आपण विचारात घेणं गरजेचं असतं. आणि जे आपले स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्या चॅप्टरचीच प्रिपरेशन चांगली करायची असते. याचं कारण असं की सिलेबस हा आपला ऑल इन्क्लुसिव्ह आहे. काय सोडायचं हे आपल्याला कळू शकत नाही, पण काय धरायचं हे निश्चित आपल्याला कळू शकतं. याचं कारण असं की उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर आपला पहिला एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे. आता एन्व्हायरमेंट जॉग्राफीमधलं म्हटलं तर फक्त फिजिकल एन्व्हायरमेंट येतं, माउंटेन्स, रिव्हर्स. पण
आपण जर एन्व्हायरमेंट टॉपिक बघितला तर बिझनेसचं एन्व्हायरमेंट येतं, फिजिकल एन्व्हायरमेंट येतं, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट येतं, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट येतं. एन्व्हायरमेंटचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे त्यात येतात, ते सगळे कव्हर होतात. म्हणजेच स्कोप प्रत्येक टॉपिकचा व्हास्ट आहे आणि हा व्हास्ट स्कोप लक्षात घेत असताना आपण काय करायचं तर पहिली गोष्ट करायची, अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी ॲनालाइज प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स. जेव्हापासून आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सुरू झाला आहे तेव्हापासूनचे क्वेश्चन पेपर आपल्याला ॲनालाइज करायचे आहेत. किमान गेल्या 5 वर्षातले म्हणजे किमान 8-9 पेपर तरी निश्चित आहेत. एखादी सेट कॅन्सल झाली असली कोरोनामध्ये तरी, तर ते 8-9 क्वेश्चन पेपर आपण किमान 10 क्वेश्चन पेपर आपण ठरवू, आपण ॲनालाइज करायचे. हे जर तुम्ही ॲनालाइज केले तर नक्की काय अभ्यास करायचा हे आपल्याला कळू शकतं. आपण जर क्वेश्चन पेपर सेटचे नीट ॲनालाइज केले तर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक टॉपिकवर समजा 5 प्रश्न विचारलेले असतील तर त्यातले किमान 3 प्रश्न हे स्लाइट इझी असतात. थोड्याफार अभ्यासावर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. उरलेले 2 प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असतात. भरपूर अभ्यास असेल तर किंवा नीट ॲनालिसिस करता आला तरच आपण त्याची उत्तरं देऊ शकतो. त्यामुळे हे 30 क्वेश्चन 3-10 30 क्वेश्चनचे 60 मार्क आपल्याला मिळणारच असतात जर आपण ठरवली सगळा नीट अभ्यास केला असेल तर. उरलेले जे 20 क्वेश्चन्स असतात 10×2=20, त्यातले 10, 12, 14 असे जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आपण प्रयत्न करायचा. याचं कारण कट ऑफ पॉईंट्स काय असेल हे आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण क्वेश्चन ॲनालाइज करतो तेव्हा आपल्याला कळतं की नक्की कोणत्या घटकावर प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत आणि कोणत्या घटकावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जात नाही आहेत. हे आपल्याला कळणं हे देखील फार महत्त्वाचं असतं. कारण काय तर ज्या घटकांवर प्रश्न विचारले जातात ते घटक आपण जास्त चांगल्या प्रकारे काय करू शकतो, तयारी करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला एखादा घटक घेतला की त्यातले नक्की प्रश्न विचारण्याचे भाग कोणते हे विचारात घेणं जास्त गरजेचं असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण कम्युनिकेशनचा जर टॉपिक घेतला तर त्यातलं पुढचा जो आपला पॉईंट आहे कॉन्सन्ट्रेट ऑन FAQs, तर हे FAQs किंवा ज्याच्यावर सतत फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन कायम विचारले जातात असे कोणते भाग असतात तर अलीकडच्या काळामध्ये मूक सुरू झालेलं आहे, स्वयं सुरू झालेलं आहे. तुम्हाला सगळ्याला ईमेल माहीत आहे, प्रोटोकॉल्स माहीत आहेत, कम्युनिकेशनमधले वेगवेगळे प्रोटोकॉल असतात ते. या सगळ्या गोष्टींवरती बऱ्याच वेळा कम्युनिकेशनच्या टॉपिकचे प्रश्न विचारले जात असतात. आता ज्यावेळी आपण हे पेपर ॲनालाइज करू तेव्हा आपल्याला कळेल की या गोष्टींवरती प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. आपण निश्चितपणानं काय करू, त्यांची तयारी करू. एन्व्हायरमेंट ज्या वेळेला आपण टॉपिक लर्न करू तेव्हा त्या एन्व्हायरमेंट टॉपिक लर्न करत असताना आपल्याला फक्त फिजिकल एन्व्हायरमेंट घेऊन जमेल का नाही, तर फिजिकल, लीगल, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, इंटरनॅशनल, नॅशनल सगळ्या प्रकारचं एन्व्हायरमेंट आपल्याला बघावं लागेल, कारण प्रत्येकावर साधारण प्रश्न तिथं असतो. त्यामुळं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण ॲनालाइज केले की आपल्याला काय कळतं तर कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात, कुठल्या टॉपिकवर किती टफ येतात, किती कमी टफ येतात. आणि एक लक्षात घ्या, गेल्या 10 परीक्षांचे पेपर जर आपण व्यवस्थित ॲनालाइज केलेले असतील तर त्याच्या बाहेर कोणत्याही कन्सेप्टवर प्रश्न येणार नाही. हे तुम्हाला मी छातीठोक सांगू शकतो. याचं कारण असं की आपण क्वेश्चन बदलू शकतो, पण ज्या कन्सेप्टवर क्वेश्चन आहे त्या कन्सेप्टवर बदलू शकत नाही. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर मगाशी जसं मी मीनचं सांगितलं तसं स्टँडर्ड डेव्हिएशनवरचा जर एखादा क्वेश्चन असेल तर स्टँडर्ड डेव्हिएशनवरच्या क्वेश्चनमधली आकडेवारी बदलेल, पण त्यातला जो बेसिक स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे, कन्सेप्ट आहे, ती बदलणार नाही. कम्युनिकेशनवर एखादा प्रश्न असेल तर वेगवेगळी मीन्स आहेत कम्युनिकेशनची, तर मीन्स त्यातलं बदलेल, पण कम्युनिकेशनच्या मीन्सवरचा प्रश्न हा तिथं असणारच आहे. टीचिंग ॲप्टिट्यूडवर एखादा प्रश्न येत असेल तर तो प्रश्न टीचिंग
लर्निंग या गोष्टींशीच रिलेटेड असणार आहे, त्यातल्या कन्सेप्टशीच रिलेटेड असणार आहे, हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर हायर एज्युकेशनवर प्रश्न येत असतील तर कोठारी कमिशन आहे, राधाकृष्णन कमिशन आहे, आजची आलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, याच्यावरतीच प्रश्न कॉन्सन्ट्रेट होणार आहेत, त्यातलेच वेगवेगळे घटक त्यात असणार आहेत. डेटा इंटरप्रिटेशन प्रश्न येणार जे आहेत ते डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न ठराविक डेटा सिरीज देऊन त्याच्यावरच विचारणार आहेत. डेटा सिरीज काय बदलणार नाही, त्यातले आकडे बदलणार आहेत. त्यामुळं फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन कोणते आहेत, कोणत्या कोणत्या कन्सेप्टवर नेहमी प्रश्न येतात, हे विचारात घेऊन त्या दृष्टीनं आपण तयारी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो असतं ते म्हणजे ओन रेफरन्स नोट, स्वतःच्या रेफरन्स नोट. मित्रांनो, स्वतःच्या रेफरन्स नोट असणं हे का गरजेचं आहे? तर रेफरन्स नोट बऱ्याच असतात, पण त्या स्वतःच्या का पाहिजेत? तर जर स्वतःच्या रेफरन्स नोट असतील तर तुम्ही 1 महिन्याचा पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये तीच गोष्ट पुन्हा पुन्हा रिवाईज करू शकता. पुस्तक वाचलं, नोट्स वाचल्या, यूट्यूब चॅनल बघितला, जे जे काय मटेरियल माझ्याकडे होतं ते एका टॉपिक, समजा मी पहिला टीचिंग ऑप्टिट्यूड टॉपिक घेतला, तर ते सगळं मटेरियल मी काय केलं, एकदा बघितलं. नुसतं बघून भागलं नाही, तर त्यातले पॉईंट्स मी काढले, कारण मला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ते पॉईंट्स जे मी काढलेले असतात, ते काढलेले पॉईंट एका टॉपिकसाठी हार्डली 3 पेजेस, 2 ते 3 पेजेसवरती ते पॉईंट आले पाहिजेत. म्हणजे तुमचे 10 टॉपिक 10 त्रिक 30 पेजेस, 20 ते 30 पेजेस एवढ्याच नोट्स होतील आणि तुम्हाला त्या सहज 2-3 तासाच्या पिरियडमध्ये रिवाईज करता येतील. मित्रांनो, या महिन्याच्या पिरियडमध्ये नोट्स काढून भागायचं नाही, तर त्या नोट्स किमान 5 वेळा आपण रिवाईज केल्या पाहिजेत, किमान 5 वेळा त्या वाचल्या पाहिजेत. आणि वाचन हे विथ अंडरस्टँडिंग पाहिजे, नुसतं आपलं वाचायचं म्हणून रट्टा मारायचा नाही, कारण येणारे क्वेश्चन हे कन्सेप्ट बेस्ड असतात. त्यामुळं नुसतं एखादं उदाहरण पाठ करून जमणार नाही, तर ती कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. रिसर्चचा जर टॉपिक आपण घेतला तर रिसर्च म्हणजे काय, केस स्टडी मेथड काय असते, हे आपल्याला माहीतच असलं पाहिजे, तरच आपण ते काम करू शकतो. सॅम्पलिंग जर घेतलं तर रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय, कन्व्हिनियंट सॅम्पलिंग म्हणजे काय, या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळं आपल्या नोट्स बनवल्या पाहिजेत आणि किमान 5 वेळा त्या रिवाईज केल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत, म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्हाला काय करायचं हे चांगल्या प्रकारे काय होऊ शकेल, आठवू शकेल. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मॉक टेस्ट. किमान 10 मॉक टेस्ट आपण पेपर 1च्या सोडवल्याच पाहिजेत. अनेक मॉक टेस्ट आज सगळीकडे उपलब्ध असतात, ऑनलाईन असतात, ऑफलाईन असतात. तुम्हाला ज्या पाहिजे त्या 10 सोडवायच्या आणि नुसत्या सोडवायच्या नाहीत, तर एकदा सोडवून झाली की ती चेक करायची आन्सर की, कुठं चुकलोय ते बघायचं, का चुकलोय त्याचं ॲनालाइज करायचं आणि जिथं चूक झाले ते आपल्या नोट्समध्ये मार्क करून ठेवायचं. चुका निश्चित करा, जसजशा तुम्ही जास्त मॉक टेस्ट द्याल तशा चुका कमी होत जातील, पण एक चूक पुन्हा करायची नाही. ती चूक पुन्हा केली तर आपण केलेल्या कामाला काही अर्थ नाही. त्यामुळं मॉक टेस्ट जास्तीत जास्त सोडवल्या पाहिजेत. मित्रांनो, मॉक टेस्ट द्यायचे फायदे काय आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली प्रॅक्टिस होते. पुढे मी तुमच्याशी डिस्कस करणारे पेपर सोडवायची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ती स्ट्रॅटेजी आपल्याला रोजच्या रोज इम्प्लिमेंट करता येते. म्हणजे परीक्षेत आयत्या वेळी आपल्याला स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करावी लागत नाही, आपण ऑलरेडी ती 5-10 वेळा प्रॅक्टिस केलेली असते, त्यामुळे त्याची आपल्याला सवय झालेली असते. त्यानंतर महत्त्वाचं काय असतं, तर सुरुवातीला कोणते प्रश्न सोडवायचे, नंतर कोणते सोडवायचे, जे मी एक्झाम टेक्निकमध्ये तुम्हाला लगेच सांगणारच आहे, ते आपल्याला ठरवता येतं. त्यामुळं प्रत्येक दिवशी किमान 1 टेस्ट असं किमान 10 दिवस तुम्ही परीक्षेच्या आधी केलंच पाहिजे. आणि त्याचे नुसतं करून बघायचं नाही, तर आन्सर की चेक करून कुठल्या पॉईंटला प्रॉब्लेम येतोय ते तुम्ही मार्क केलं पाहिजे तुमच्या नोट्समध्ये. आणि जी मिस्टेक तुम्ही आज केली ती पुन्हा होता कामा नये, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचं असतं ते म्हणजे लर्निंग फ्रॉम मिस्टेक. चुकांमधनं शिकलं पाहिजे. ही चूक झाली, समजा माझी
एक चूक झाली डेटा इंटरप्रिटेशनमध्ये, तर पुढच्या वेळी ती चूक कशी होणार नाही, ती कन्सेप्ट मी कशी क्लिअर करून घेईन, हे मी नीट करून घेतल्यावरच पुढची मॉक टेस्ट दिली पाहिजे. आणि आज माझ्याकडून जी चूक झाली आहे ती त्यावेळी पुढच्या वेळी होता कामा नये. हे देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही असते. आणि ती जर आपण विचारात घेतली तर आपल्याला काही फारसा प्रॉब्लेम येताना दिसत नाही सेटची एक्झाम किंवा नेटची एक्झाम ही क्लिअर करण्यामध्ये. मित्रांनो, यानंतर आपण पुढच्या एका भागाकडं जाणार आहोत, ते म्हणजे एक्झामिनेशन टेक्निक्स. या काही ज्या मी आत्तापर्यंत डिस्कस केल्या त्या अभ्यास 1 महिन्यात कसा करायचा याच्या संबंधीच्या गोष्टी होत्या. आता आपण परीक्षेच्या वेळी काय करायचं या संबंधी बोलूयात. पहिली गोष्ट म्हणजे अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. आपल्याला सगळेच्या सगळे प्रश्न सोडवायचेत. तुम्हाला माहिती आहे तासाभराचा वेळ तुमच्याकडं आहे. ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही पेपर देताय. 50 प्रश्न तुमच्याकडं आहेत. त्यामुळं पहिली गोष्ट अशी की तुम्ही ते प्रश्न काय केले पाहिजेत, सोडवले पाहिजेत. सगळेच्या सगळे अटेम्प्ट केले पाहिजेत. इथं कुठंही निगेटिव्ह मार्किंग नावाची गोष्ट नाही आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं आपल्याला कुठं थांबावं लागणार नाही आहे. त्यामुळं सगळे प्रश्न सोडवायचेत. कुठंही मार्क आपले कट होणार नाहीत. बरोबर आला तर उलट आन्सरला 2 मार्क मिळण्याचा चान्स आहे. त्यामुळं सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे. दुसरं म्हणजे सेव्ह आन्सर्स. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरं सेव्ह करणं. बऱ्याच वेळेला होतं काय, तर आपण उत्तर जे असतं ते सेव्ह करत नाही. मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवतो आणि ज्या वेळेला आपला टायमिंग संपतो किंवा आपण सबमिट करतो त्यावेळेला त्याचं उत्तर कम्प्युटर सिस्टीम घेत नाही आणि आपण मार्क पर रिव्ह्यू ठेवलेलं उत्तर वायाला जातं. त्यामुळं एकदा आपल्याला खात्री पटली की ते उत्तर काय करायचं असतं, सेव्ह करून घ्यायचं असतं. हे फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर असतं ते म्हणजे स्किप लेंदी क्वेश्चन्स. वेळ आपला मर्यादित आहे आणि त्याच्यात आपल्याला सोडवायचे 50 प्रश्न. त्यामुळं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंपल क्वेश्चन पहिल्यांदा सोडवायचे. हे जे सिंपल क्वेश्चन असतात, तुम्हाला मी आधीच सांगितलं की 50 पैकी 30 प्रश्न हे सिंपल असतात जे तुम्ही सोडवू शकता. ते पहिल्या 30 मिनिटामध्ये झालेच पाहिजेत. म्हणजे उरलेल्या 20 प्रश्नांना उरलेला अर्धा तास राहील. त्यामुळं पहिले जे येत आहेत, जे सोपे आहेत, पटापट जमत आहेत ते सोडवायचे. म्हणजे आपलं मोरल बूस्टिंग पण चांगलं राहतं, आपला माइंडसेट चांगला राहतो, आपण मोटिवेट राहतो. यस मला येतं या भावनेनं आपण ते सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लेंदी क्वेश्चन आहेत, बराच वेळ खाणारे, ते सरळ सुरुवातीला सोडून द्यायचे. शेवटी वेळ राहिला तर सोडवायचे. याचं कारण असं की जर आपण एखादा प्रश्न सोडवायला घेतला आणि त्यात 5 मिनटं गेले तर त्या 2 मार्कासाठी आपण पुढचे 2-4 प्रश्न वाया घालवत असतो. त्यामुळे हे करायचं. त्यानंतर एक स्ट्रॅटेजी आपण ठरवली पाहिजे DIMR आणि LRसाठी. DIMR LR म्हणजे काय, तर डेटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग. याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी सोडवावं लागतं, डोकं लावावं लागतं, डोकं चालवावं लागतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिले सिंपल क्वेश्चन झाले की याच्याकडे यायचं. दुसरी गोष्ट अशी की या सेक्शनला 5-15 क्वेश्चनला जास्तीत जास्त 30 मिनटं द्यायची. याचाच अर्थ डेटा इंटरप्रिटेशनला 10 मिनटं, मॅथमॅटिकल रिझनिंगला 10 मिनटं आणि लॉजिकल रिझनिंगला 10 मिनटं. म्हणजे जास्तीत जास्त 2 मिनटं प्रत्येक प्रश्नाला असं यांना फार तर द्यायचं. पण हे कधी शक्य होईल, जेव्हा उरलेले 35 प्रश्न तुम्ही अर्ध्या तासात सोडवाल तेव्हा. त्यामुळं यांचे फॉर्म्युले नीट केले, नीट कन्सेप्ट समजून घेतल्या तर हे सोडवणं काहीही कठीण नाही. त्यामुळं ही काही एक्झाम रिलेटेड टेक्निक मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आता मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की गेल्या 10 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघून घ्या, किंबहुना इंटरप्रेट करून घ्या, ॲनालाइज करून घ्या. हे मी तुम्हाला सांगण्यामागचं कारण एवढंच होतं की जर तुम्ही हे केलं, गेल्या 10 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, तर फायदा असा होतो की तुम्ही त्यात कोणत्या कन्सेप्टवर प्रश्न विचारलेत हे माहिती करून घेऊ शकता. त्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. कारण आपला सिलेबस हा ऑल इन्क्लुसिव्ह आहे, एक्सक्लुसिव्ह नाही.
स्कोप त्याचा व्हास्ट आहे. त्यामुळे ज्या कन्सेप्ट्स गेल्या 10 वर्षात एखाद्या टॉपिकवर उदाहरणार्थ कम्युनिकेशनवर विचारल्या गेल्या आहेत तेवढ्या कन्सेप्ट जर आपण नीट केल्या तर आपण काय करू शकतो, त्याच्यावरचा प्रश्न सॉल्व करू शकतो. आपल्याला FAQs फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन कुठल्या कन्सेप्टवर आहेत हे काढायचं असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूडवर एक साधा प्रश्न तुम्हाला सांगतो. हाऊ अ टीचर शुड बिहेव विथ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांशी शिक्षकांना कसं वागलं पाहिजे. 4 ऑप्शन आहेत. जनरल, फ्रेंड, फादर, लीडर. याचं उत्तर काय द्याल तुम्ही, तर लीडर हे याचं उत्तर आहे. हे कधी माहीत होईल तुम्हाला, तर टीचरचा बिहेवियर स्टुडंटशी कसा असावा ही कन्सेप्ट जर आपली क्लिअर असेल तर. त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत, प्रश्न नीट बघून घेतले पाहिजेत, फॉर्म्युले मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्सचे नीट लर्न केले पाहिजेत, तर हे शक्य असणार आहे. मित्रांनो, आता यापुढं मी आपले जे एकूण 10 टॉपिक्स आहेत, कोणते 10 टॉपिक्स, तर अगदी सुरुवातीच्या टीचिंग ॲप्टिट्यूडपासून ते शेवटच्या डेव्हलपमेंट्स इन हायर एज्युकेशनपर्यंत प्रत्येक टॉपिकवर एक व्हिडिओ मी बनवणार आहे. पुढच्या 2 आठवड्यांमध्ये हे व्हिडिओज अपलोड होतील. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्या यूट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ असणार आहेत. ज्या दिवशी व्हिडिओ टाकेन त्या दिवशी ग्रुपवर मी त्याची माहिती टाकेन, पण व्हिडिओ पाहायला तुम्हाला चॅनलवर जावं लागेल. त्यामुळे मी सांगायच्या आधीच तुम्हाला व्हिडिओ कळायचा असेल तर निश्चितच तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला याच्या कमेंट करा, लाईक्स करा. काही सजेशन असतील तर निश्चित सांगा. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.